कन्या राशी 15 ते 21 डिसेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार 2025 वर्षातला शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबरचा महिना सुरू झाला आहे। त्यानुसार डिसेंबरचा तिसरा आठवडा लवकरच सुरुवात होणार आहे। हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे, कारण या दरम्यान मोठमोठ्या ग्रहांची हालचाल होणार आहे। तसेच गुरु आणि बुध शुक्र ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे। त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। या डिसेंबरच्या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी सुखसोयींमध्ये वाढ होईल। तुम्हाला हवे असलेले काहीतरी मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल। या आठवड्यात कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात अधिक रस असेल। टूर आणि ट्रॅव्हलमध्ये काम करणाऱ्यांना या आठवड्यात चांगल्या कमाईच्या संधी मिळू शकतात। तुम्हाला शिक्षण क्षेत्रात यश मिळू शकते। व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ दिसून येईल। या आठवड्यात तुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करू शकता। कन्या राशी मंगळ मकर राशीत प्रवेश करत असल्याने हा आठवडा सर्जनशील क्षमतेने भरलेला आहे। आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक चंद्र तुम्हाला एक मसुदा तयार करण्यासाठी किंवा विद्यमान प्रकल्पावर काम करण्यासाठी तयार करतो। या वेळेचा वापर तुमच्या कौशल्यांमध्ये संशोधन करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी करा, कारण वृश्चिक ऊर्जेमुळे तुम्हाला तपशिलांकडे अधिक लक्ष देणे आणि सुधारणांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होते। जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात धनु राशीत असतो, तेव्हा घर, प्रेरणा आणि नवीन कल्पनांसाठी एक ठिकाण म्हणून काम करते। या आठवड्याच्या शेवटी मंगळ आणि चंद्र मकर राशीत एकत्र येत असल्याने तुमच्या कल्पनांशी असलेल्या तुमच्या नात्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि तुमच्या सर्जनशीलतेचा शोध घेण्यासाठी हा एक चांगला काळ आहे। स्वतःला मर्यादित करू नका। तुम्ही करत असलेल्या कामाचा अभिमान बाळगा। कन्या राशी तुमचे जीवन सोपे करा, जेणेकरून तुमची गुणवत्ता चमकेल। तुमची साधने गोळा करा। एक कॅलेंडर, एक यादी, एक बजेट, एक छोटीशी समस्या सोडवा। त्यातूनच गती निर्माण होते। शरीराला प्रकाश, अचूक काळजीची देखील आवश्यकता असते। लवकर जेवण, 5 मिनिटे चालणे, नियमित पाणी, कामाच्या ठिकाणी अंतिम तपासणी ही तुमची ताकद आहे। आवश्यक वेळ किंवा संसाधने नम्रपणे मागा। रिकाम्या जागा परिपूर्णतेने भरू नका। दयाळूपणा आणि स्पष्टता नात्यासंबंधांमध्ये हातात हात घालून जातात। राज्यसीमा आणि पर्याय द्या। जर तुमच्या मनात टीका करणारा सक्रिय झाला तर 3 सकारात्मक गोष्टी लिहा आणि तो टॅब बंद करा। आठवड्याच्या शेवटी काही हलकी स्वच्छता करा आणि पुढील आठवड्यासाठी एक छोटीशी योजना बनवा। कन्या राशी या आठवड्यात प्रगती आणि उत्पन्नात वाढ होईल। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल। तुमची बौद्धिक क्षमता मजबूत राहील। शिवाय हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला राहील। ते परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यशस्वी होऊ शकतात। तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल। तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल। तुमचे आरोग्य सामान्य राहील। बदलत्या हवामानात सावधगिरी बाळगा। कन्या राशी या आठवड्यात आकाशीय स्पंदने परिश्रम आणि बारकाव्यांकडे लक्ष केंद्रित करतात। आठवड्याच्या सुरुवातीला दिनचर्या सुधारित आणि सुलभ करा। तुमच्या कामाच्या वातावरणात उत्पादकता वाढवा। तुमचे विश्लेषणात्मक कौशल्य चमकते। प्रगतीचा मार्ग मोकळा होतो। आठवड्याच्या मध्यभागी वैयक्तिक संबंधांवर लक्ष केंद्रित करा। खुले संवाद आणि परस्पर समंजसपणा वाढवा। गैरसमजांचे समाधानकारकपणे निराकरण करण्यासाठी संयम आणि सहानुभूतीचा सराव करा। आर्थिकदृष्ट्या विवेक महत्त्वाचा आहे। तुमचे बजेट पुनर्मूल्यांकन करा आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी अनावश्यक खर्च कमी करा। आरोग्याच्या दृष्टीने सजगतेने खाणे आणि फिटनेस दिनचर्या कल्याण आणि संतुलनाला समर्थन देतात। आठवड्याचा शेवट जसजसा उलगडत जाईल तसतसे ग्राउंडिंग आणि नूतनीकरणासाठी निसर्गाशी कनेक्ट व्हा। आध्यात्मिक पद्धती तुमच्या आंतरिक शांतीला पुनरुज्जीवित करतात। आत्मनिरीक्षण आणि आत्मशोधाला आमंत्रित करतात। कलाकुसर किंवा संगीत यासारख्या सर्जनशील आणि आनंदाला उत्तेजन देणाऱ्या छंदांमध्ये व्यस्त राहा। कौटुंबिक संवादांना लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते, म्हणून खुल्या आणि सहाय्यक संवादांचे पालनपोषण करा। विश्वाच्या मार्गदर्शनासह तुमचे हेतू संरेखित करा, ज्यामुळे आठवड्याची ऊर्जा स्पष्टता आणि उद्देशपूर्ण दिशेने येऊ शकेल। कन्या राशीच्या लोकांना अधिक स्वातंत्र्य दाखवावे लागेल। कामाच्या ठिकाणी संघटनात्मक बदल शक्य आहेत, परंतु तुम्ही लवकर जुळवून घ्याल। नातेसंबंधांना उबदारपणा आणि बारकाईने लक्ष देणे आवश्यक असेल। जास्त टीका टाळणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे अनावश्यक वाद होऊ शकतात। तुम्हाला इतरांकडून समर्थनाचे शब्द ऐकू येतील, असे शब्द जे तुम्ही खूप दिवसांपासून गमावत आहात।
ज्या कामांमध्ये अचूकता आणि बारकाव्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे ते विशेषतः चांगले होतील. कन्या राशी 15 ते 21 डिसेंबर या आठवड्यात प्रेम, छंद आणि कलात्मक क्रियाकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तुम्हाला तुमच्या हृदयाच्या ऐकायचे असेल, तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे असेल आणि तुमची सर्जनशीलता एक्सप्लोर करायची असेल. प्रेमसंबंधांमध्ये अधिक घनिष्ठ आणि सखोल बंध प्रस्थापित करण्याची संधी असू शकते. अंतर्गतरित्या तुम्हाला तुमची भावनिक अभिव्यक्ती मजबूत करायची असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या समोर येऊ शकतात. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला पोषण देणाऱ्या सर्जनशील किंवा आनंददायक क्रियाकल्पांद्वारे तुम्हाला आंतरिक शांती मिळू शकेल. एकंदरीतच कन्या राशी, मोकळेपणाने बोलायला तयार राहा. जरी तुम्ही विश्लेषणात्मक असल्याचे पाहिले जात असले तरी याचा अर्थ असा नाही की तुम्हाला खोल भावना येत नाहीत. ही समस्या अनेकदा उद्भवते कारण तुम्हाला तुमच्या भावना तुमच्या हृदयाच्या जवळ ठेवायला आवडतात. तुम्ही योग्य पद्धतीने काहीतरी कसे बोलावे हे शोधत असता किंवा स्वतःला इतके जास्त प्रश्न विचारता की शंका निर्माण होते. तुम्हाला काय वाटते किंवा तुम्ही ते कसे व्यक्त करता याबद्दल इतके जागरूक राहण्याऐवजी मोकळे व्हा आणि तुमच्या भावना शेअर करण्याची संधी घ्या. भावना परिपूर्ण पद्धतीने व्यक्त करण्याची गरज नाही किंवा त्यांचा काही उद्देश असण्याचीही गरज नाही. जर तुम्हाला तुमच्या नात्यात खोली आणि अर्थ हवा असेल तर तुम्ही जे शेअर करता त्याबद्दल तुम्ही असुरक्षित असले पाहिजे. बुधवारी 17 डिसेंबर रोजी वृश्चिक चंद्र मीन राशीत नेपच्यूनला त्रिकोण देईल. भावनिक असुरक्षिततेसाठी परिपूर्ण वातावरण तयार करेल. नेपच्यून आता मीन राशीत आहे आणि या राशीत त्याच्या शेवटच्या काही आठवड्यांमधून जात आहे. त्यामुळे तुम्ही फलप्राप्तीच्या ठिकाणी पोहोचत आहात. हे तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनातील घटनांमधील कारण पाहण्यास आणि प्रेमाची वास्तविकता कोणत्याही स्वप्नापेक्षा चांगली आहे हे समजून घेण्यास मदत करते. तर वृश्चिक राशीचा चंद्र नेपच्यूनशी जुळत असल्याने तुम्हाला तुमच्या सर्वात असुरक्षित स्वतःला स्वीकारण्यास आणि तुमच्या जोडीदारासमोर मोकळे होण्यास मार्गदर्शन केले जाते. गृहीतकांना किंवा आत्मशंकाला जागा सोडू नका. त्याऐवजी तुमच्या मनात असलेल्या भावना तुमच्या नात्याचा एक भाग आहेत, ज्या तुम्ही इच्छित असलेल्या सर्व मार्गाने वाढत आहेत यावर विश्वास ठेवा. एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.